नमस्कार मित्रांनो, मी सुरेश चव्हाण. आपण पाहतो सुरेश ब्लॉग मराठी. तर मित्रांनो, आपण रामवाडी ते स्वारगेट मेट्रो स्टेशनमध्ये प्रवास करणार आहे. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर चला आपण आता स्वारगेटला जाऊ. मित्रांनो, पुणे मेट्रोचे रामवाडी ते वनाजच्या लाईनीचा हा रामवाडी ही लास्ट स्टेशन आहे. ह्याच्या पुढे स्टेशन नाही, हे लास्ट स्टेशन आहे. हे रामवाडी ते वनाज लाईन आहे. आपण इथून स्वारगेटला कसं जायचं त्याची पूर्ण माहिती घेऊ. रामवाडी हे विमाननगर परिसरातील एक ठिकाण. विमाननगर हयात हॉटेलच्या बरोबर समोर हे रामवाडी स्टेशन आहे. हे विमाननगर, वडगाव शेरी, वाघोली, खराडी हे सगळं प्रवाशांना हे स्टेशन खूप सोयीस्कर आहे. इथून तुम्ही स्वारगेट, वनाज, कोथरूड आणि पिंपरी चिंचवडला सहज जाऊ शकता. पुणे स्टेशनला पण तुम्ही सहज जाऊ शकता. वरती मेट्रो स्टेशनला जाण्यासाठी साधे जिने, लिफ्ट आणि एलिव्हेटर म्हणजे सरकते जिने पण आहेत. आपण लिफ्टने वरती जाणार आहे. पुणे मेट्रोचा हा मॅप दिलेला आहे. पुणे मेट्रो तुम्ही कुठे जाऊ शकता बघा. रामवाडीपासून प्रत्येक स्टेशनची पूर्ण माहिती दिलेली आहे. तुम्ही या लाईनीवरती कोणते स्टेशन आहे. आणि तुम्हाला जर पिंपरी चिंचवड आणि स्वारगेटला जायचं असेल तर तुम्हाला सिव्हिल कोर्ट येथे इंटरचेंजमध्ये तुम्हाला ट्रेन बदलून तिकीट बदलायचं नाही, फक्त ट्रेन बदलून तुम्ही जाऊ शकता पिंपरी चिंचवड आणि स्वारगेटला. तर आपल्याला स्वारगेटलाच जायचं तर आपल्याला सिव्हिल कोडला उतरून पुढे जायचं आहे. त्याची पण पूर्ण माहिती सांगणार आहे आपण. पुणे मेट्रोचे तुम्ही कॅशमध्ये पण तिकीट काढू शकता, व्हॉट्सअपवरती पण तिकीट काढू शकता. त्याचे भरपूर ऑप्शन आहे तुम्हाला. किंवा पुणे मेट्रोचं स्वतःचं कार्ड आहे, ते कार्डने पण तुम्ही तिकीट काढू शकता. त्याचे भरपूर ऑप्शन आहे. तुम्ही कोणत्याही ऑप्शनने तिकीट काढू शकता. मी तर पर्सनली सांगतो, तुम्ही व्हॉट्सअपने तिकीट काढा, म्हणजे तिकीट हरवायचं टेन्शनच नाही. हे फूड काउंटर आहे. आता आपण वनाज स्टेशन रामवाडीच्या वरत्या मेट्रो स्टेशनला आलेलो आहे, फलाटवरती आलेलो आहे. हे आता आपली मेट्रो आलेली आहे. तर आता आपण स्वारगेटच्या सिव्हिल कोर्टच्या दिशेने चाललेलो आहे. मित्रांनो, व्हिडिओच्या उजव्या साईडला पुणे शहरातील प्लेलिस्ट दिलेली आहे, ती पण पाहायला विसरू नका. पुणे शहरात आले आपण पर्यटन स्थळे, होलसेल मार्केट आणि पर्यटन स्थळांची प्लेलिस्ट देतो. तर मग पर्यटन स्थळाची आपण प्लेलिस्ट दिलेली आहे, ती पण पाहायला विसरू नका. मेट्रोच्या कोचमध्ये असा डिस्प्ले दिसतो. तिथं तुम्हाला कोणते स्टेशन, नेक्स्ट स्टेशन कोणते येणार आहे त्याचं पूर्ण डिटेल माहिती येते. आणि तुम्हाला जर चेंज करायचं असेल त्याची पण हे बजर वाचतो. हे पाहू शकता तुम्ही. रामवाडीपासून आपण कल्याणीनगर, येरवडा, रुबी हॉल, मंगळवार पेठ
जिल्हा न्यायालय, PCMC, डेक्कन, गरवारे कॉलेज, नळ स्टॉप आणि तुम्ही वनाज कोथरूडपर्यंत एकाच लाईनीने जाऊ शकता. आता बाहेरचे दृश्य पाहतो आपण. कल्याणीनगर परिसर आहे. मित्रांनो, कोरेगाव पार्क, कल्याणीनगर परिसरातील ह्या 2 बिल्डिंगची नावं काय आहे कमेंट करून सांगा. मित्रांनो, आपण पुण्याच्या मेट्रोचा वापर करावा, जास्तीत जास्त वापर करावा आणि पुण्यातील प्रदूषण कमी करण्यास मदत करावी. मेट्रोमधनं बाहेरचं दृश्य खूप सुंदर दिसतंय. हे आता आपण समोर बघा, कल्याणीनगर परिसर आहे आणि मुळामुठा नदी. किती सुंदर दृश्य दिसतंय. तर तुम्ही मित्रांनो, तुम्ही पुणे मेट्रोचा प्रवास केला आहे का? कमेंट करा. आणि प्रवास केला असेल तर तुम्हाला कसा वाटला प्रवास, तर तुम्ही कमेंट करू शकता. तुम्ही पुणे स्टेशनला उतरू शकता किंवा इथून पुणे स्टेशनवरून पुढे जाऊ शकता. पुणे स्टेशन डायरेक्ट रेल्वे स्टेशनला हे मेट्रो स्टेशन जोडलेलं आहे. आता मित्रांनो, आपण सिव्हिल कोड मेट्रो स्टेशनला आलो आहे. इथं आपल्याला ट्रेन चेंज करायची, तिकीट नाही चेंज करायचं. स्वारगेटचं तिकीट काढलं आपल्याला. रामवाडी ते स्वारगेट 30 रुपये तिकीट आहे. फक्त ट्रेन चेंज करायची. आपण आता अंडरग्राऊंडमध्ये चाललेलो आहे. लाईन चेंज करायची फक्त आपल्याला. हे मेट्रो स्टेशन आशिया खंडातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन म्हणून गणले गेलेले आणि डीपेस्ट स्टेशन म्हणून गणले गेलेले आशिया खंडातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन. आता इथं बघा, आपल्याला फ्लॅट क्रमांक 3 वरती PCMC शिवाजीनगरच्या दिशेला जाणारे ट्रेनकडे आपल्याला स्वारगेटच्या दिशेला जाणारे ट्रेनकडे जायचे. तर मित्रांनो, आपण व्हिडिओ काढायला खूप कष्ट लागतात. तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या भावाला मदत करा.
हे बघा किती मोठं मेट्रो स्टेशन आहे. इथे पण तुम्ही एलिव्हेटर सरकते जिन्याने वापर करू शकता, साध्या जिन्याने वापर करू शकता किंवा लिफ्टने पण वापर करू शकता. तर आपण 4 ते 5 मजली खाली चाललो आहे. हे आता आपण अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशनला आलो आहे. जिल्हा न्यायालय अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन. आता इथून आपण स्वारगेटच्या दिशेने जायचं. हे आता आपल्या स्वारगेटची ट्रेन येईन. चला मित्रांनो, आपली स्वारगेटची ट्रेन आलेली आहे. तर आता ट्रेनमध्ये बसू आणि स्वारगेटच्या दिशेने जाऊ. आणि आपण मित्रांनो व्हिडिओ प्रत्यक्ष जाऊन आपण प्रवास करतो आणि त्याचा आपला स्वतःचा अनुभव आपल्या चॅनल व्हिडिओवरती शेअर करतो. आता स्वारगेट बघा, स्वारगेट, मंडई, कसबापेठ असे पूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे, कुठे कुठे जाऊ शकतात. मित्रांनो, आपण रामवाडी ते स्वारगेट हा 20 मिनिटांमध्ये प्रवास केला आणि 30 रुपये आपल्याला तिकीट लागली एका व्यक्तीला. तर मित्रांनो, आपण पुणे मेट्रोचा वापर करावा. आणि आता तुम्हाला प्रत्यक्ष ट्रॅव्हल पण करून दाखवलं. तो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुणे मेट्रोचा वापर करा. चल भेटू मित्रांनो आपण एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक नवीन व्हिडिओमध्ये पाहू. तोपर्यंत स्वस्त राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.